नमस्कार मित्रांनो, माघी श्री गणेश उत्सव 2024 किल्ले मंडणगडमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। मी सुनील पंदिरकर आपल्या फॅमिली चॅनलवर आप सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आता सध्या मी किल्ले मंडणगडवर आहे आणि आता आपण गाडी पार्क करून हळूहळू पुढे जात आहेत। हा रस्ता आहे, समोर बघा, तुम्ही बघू शकता आणि लोकांची रदर चालू आहे। रस्ता बरोबर नाही मित्रांनो, थोडी डागडुगीची आवश्यकता आहे इथे। मित्रांनो, आता आपण मंडणगड किल्ले मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलोच आहे। हे समोर दिसतंय ते मुख्य द्वार आहे। पोलीस प्रशासनाचं प्रोटेक्शन आहे या कार्यक्रमाला। आपण आता आतमध्ये जात आहोत। अगोदर ही गाडी जरा जाऊ द्या, नंतर आतमध्ये आपण जाऊया। गाड़ी जरा पास होना है। तुम्हाला नाही पाय भेटणार आता आमदार आले। अरे तुम्ही या जग आमदार आले ना पाय मित्रांनो, संपूर्ण जत्रासारखं वातावरण आहे इथे। सुंदर अशी दुकानं सजली आहेत आणि लोक आपापली गरजेनुसार खरेदी करत आहेत इथे। खूप सुंदर वातावरण आहे हे। तालुका मंडणगड आणि आजूबाजूचे गाव या जत्रामध्ये सहभाग घेतात आणि पाहुणे मंडळी पण येत असतात इथे। एक स्थानिक रोजगारची संधी इथे उपलब्ध होते या दिवशी मंडणगडमध्ये। गार पाले नारळ नारळ नारळ। मित्रांनो, दुपारचे 12 वाजलेत। महाप्रसादी चालू झाली आहे इथे। त्याच्यामध्ये खिचडी आणि लोणचं अशा प्रकारे सुंदर व्यवस्था स्थानिक तरुण मंडळ यांच्या माध्यमातून ही व्यवस्था केली जाते दरवर्षाला। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि शेवटपर्यंत ह्या चॅनलसोबत राहा। किल्ले मंडणगड माघी श्री गणेश उत्सव 2024 या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करताना संपूर्ण बघा, तरच तुम्हाला या संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेता येईल। अरे बराच लाभ
नवीन भाई मित्रांनो, आपण आता गणपती बाप्पाचं देऊळ आहे वरती इथे, त्या मार्गाने आता सरळ आपण जात आहोत. हे सुंदर आजूबाजूला दुकानं सजली आहेत आणि भक्तजण तिथून दर्शन घेऊन परतीच्या मार्गाने पण आहेत. दुपारची वेळ आहे आणि ऊन भरपूर आहे. सूर्यदेव आपलं काम करत आहे. आता आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला पुढे निघालो आहोत.
नमस्कार, माझं नाव श्रीनिवास विद्याधर महाजन आणि कोंजर गावचा रहिवासी असून ही माझी आई माधुरी महाजन आणि ही आमची काकू आहे अडखळ गावची रहिवासी असून तिचं नाव आहे आशा रेणोसे. तर ही जी सर्व्हिस आहे ही आम्ही जवळपास 25 वर्षापासून करत आहोत. 35 वर्षापासून करत आहोत. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही इथे येऊन ही सेवा करत आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने इथे महाप्रसाद बनवला जात आहे. माझा ज्या वेळेला जन्म झाला त्यावेळेला आमचे जे वडील आहेत विद्याधर महाजन ते आमचं पहिलं वर्ष होतं इथे सेवा देण्याचं आणि तिथपासून आता 33 वर्ष झाली आम्ही इथे दरवर्षी सेवा देत आहोत. आणि इथे जवळपास 10,000च्या वरती पब्लिक येतं आणि त्यांना आम्ही महाप्रसाद करून सेवा देत आहोत. हे आमचे वडील आहेत विद्याधर महाजन आणि यांनीच या सेवेची सुरुवात केलेली आहे. 35 वर्ष झाली जवळपास आणि आता आम्ही पुढची पिढी आहोत आणि आम्ही हे पुढे कंटिन्यू करणार आहोत. धन्यवाद. बाल्टी उचल तिथं फिरवून दिलं अजून देऊ दिला फिरवून दिला तो आहे जास्त दातांचं साखळी डिलीट करा. मित्रांनो, आपण आता किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे निघालो आहोत. तर बघूया आपण काय काय आहे ते. सुरुवातीलाच एक खबर पडेल आपल्याला दाऊद खानाची, ते आपण प्रथम बघूया, नंतर आपण पुढे जाऊया. ही खबर दाऊद खान गाजीची आहे आणि शिवाजी महाराजांच्या कालामध्ये बांधलेली आहे. बस आणि बाजूला कोण आहेत ते? हे त्यांचे म्हणजे त्यांना खिदमत करणारा होते ना वजीर वगैरे त्यांचे आहेत ते. ओके ओके. इथं पीर आहे ना. हां हां. मित्रांनो, हे समोर दिसत आहेत ते स्थानिक मंडळांकडचे एक संपूर्ण परिवार आहे, सुंदर परिवार आहे. त्यांची मुलाखत घेऊया, त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण जरा ऐकून घेऊया. सालाबादप्रमाणे मागी गणेशोत्सव याही वर्षी उत्साहात साजरा होत आहे. माझं नाव सौ शलाका समीर लेंडे आणि या उत्सवासाठी मी माझी फॅमिलीमधले हे माझे सासरे, ही माझी सासूबाई सौ शिला सुभाष लेंडे, त्यानंतर माझ्या सगळ्या सासूबाई या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच जाऊबाईसुद्धा आलेल्या आहेत आणि आम्ही सगळे कुटुंबीय या ठिकाणी उत्साहात हा मागी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी इथे आलेलो आहोत. ही माझी छकुली आणि हिचा उत्साह तर अगदी पाहण्यासारखा आहे. हिचं यंदाचं हे दुसरं वर्ष आहे आणि तीसुद्धा खूप एन्जॉय करते आणि या ठिकाणचं वातावरण एवढं सुंदर आहे. त्यानंतर इकडे निसर्गरम्य असं वातावरण आहे. या वातावरणामध्ये आम्ही सगळेजण फॅमिली एन्जॉय करत आहोत. प्रसादसुद्धा अतिशय सुंदर झालेला आहे. आम्ही त्याचा आता लाभ घेतलेला आहे आणि या प्रसाद घेण्यासाठी सुद्धा खूप लोक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. प्रसादाला चव खूप छान आहे आणि गणेशोत्सव हा नेहमीप्रमाणे यंदाही छान साजरा होत आहे. या उत्सवासाठी माझ्याकडून माझ्या कुटुंबियांकडनं सर्वांना हार्दिक शुभेच्छा. उत्तरोत्तर आपल्या या उत्सवाची अशीच प्रगती होत राहू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना. गणपती आपल्याला सगळ्यांना शक्ती देव. माझे 2 शब्द पूर्ण करते. धन्यवाद. थँक्यू ताईसाहेब. आपली प्रार्थना बाप्पा जरूर ऐकतील आणि किल्ले व तालुका मंडणगड याची प्रोग्रेस अवश्य होईल. चालू आहे कॅमेरा.
मित्रांनो, आपण आता किल्ल्याचे दक्षिण तटबंदी बघत आहोत. हा एंड आहे इथे किल्ल्याचा. हे समोर आपण बघू शकताय. मित्रांनो, आपण आता परतीच्या मार्गाने निघालो आहोत. लवकर टाका बघायला. होय होय. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 27 धावा. मित्रांनो, दर वर्षाला इथे टुर्नामेंटचं आयोजन असतं. वाईट धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली ती 7. धावसंख्या 7. कृपया पंचांची वाट घालू नये. चला मित्रांनो, इथे आता थांबायची वेळ झाली आहे. व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंट अवश्य करून सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर आपल्या मित्रमंडळीमध्ये अवश्य शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी आपण परत भेटूया. किल्ले मंडणगड मागे श्री गणेश जन्मोत्सव. जय हिंद, जय महाराष्ट्र.